300 to 800 हे पुरुषामध्ये असायला पाहिजे. न्यूरॉन्सला मेसेजेस देण्यासाठी प्रत्येक पेशीला जीवनदान देत असतात. तर नक्कीच तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवू शकतात. तर तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं जाऊ शकतं. जे लैंगिक प्रॉब्लेम असतात ते दूर करण्यासाठी नक्कीच तुमच्या शरीरातील. नमस्कार मित्रांनो, आज मी 40 वर्षापासून काम करीत आहे आणि 10 लाखाच्या वर लोकांना मी चांगलं काउन्सिलिंग आणि ट्रीटमेंट आणि उपचार केले आहेत आणि त्यांच्यावर जे मी रिसर्च केले आहे आणि त्या रिसर्च बेस्ड इन्फॉर्मेशन तसेच्या तशा तुमच्यासमोर ठेवण्याचा नेहमी या व्हिडिओद्वारा एक प्रयत्न करीत असतो. मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना शेअर पण करा. मित्रांनो, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट मी आज 40 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. तर मी एक ऑब्झर्व केलं की केव्हा केव्हा लैंगिक समस्या, ज्याला आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतो किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणतो किंवा लॉस ऑफ डिझायर म्हणतो, म्हणजे लो लिबिडो म्हणतो, या ज्या समस्या असतात केव्हा केव्हा एक छोट्याशा कारणामुळे पण होऊ शकतात आणि त्याला आम्ही सांगतो B12 डेफिशियन्सी. आजच्या स्थितीमध्ये जर 100 लोकांचं आपण B12 जर बघितलं ते आपल्याला 100च्या कमी पण दिसतं. नॉर्मल लेवल किती असायला पाहिजे? 300 to 800 हे पुरुषामध्ये असायला पाहिजे आणि 300 ते 700 हे स्त्रियांमध्ये असायला पाहिजे. पण फक्त आणि फक्त एक B12 जर डेफिशियन्सी असेल आणि ती 100पेक्षा जर कमी असेल तर नक्कीच तुम्हाला B12 इंजेक्शनचे कोर्स घेणं गरजेचं असतं. कारण की B12 हे आपलं सेक्च्युअल सायकल चांगली मेंटेन ठेवण्यासाठी किंवा आपले न्यूरॉन्सला मेसेजेस देण्यासाठी जे खूप महत्त्वाचं घटक असतो B12. आणि B12मुळं आपल्या शरीरातल्या RBC चांगल्या मोठ्या प्रकारचे निर्मित होतात आणि ते ऑक्सिजन कॅरी करून प्रत्येक पेशीला जीवनदान देत असतात. म्हणून जर तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या पार्टनरच्या शरीरामध्ये B12ची जर कमतरता असेल तर नक्कीच तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवू शकतात. त्याच्यामध्ये लॉस ऑफ डिझायर, फटिगनेस किंवा इरेक्शन कमी असणे किंवा स्त्रियांमध्ये ओलावा कमी दिसून येतो. फक्त आणि फक्त या B12 डेफिशियन्सी आपण जर दूर केलं तर नक्कीच आपण लैंगिक समस्या दूर करू शकतो. पण उगीच लैंगिक समस्या जर तुम्हाला तुमच्या केव्हाही आढळल्या तुमच्या आयुष्यामध्ये, फक्त आणि फक्त अश्वगंधा आणि शिलाजीत घ्यायचं किंवा एखाद्या फर्जी डॉक्टरकडे जाऊन काहीतरी आयुर्वेदिकच्या नावावर काहीतरी उपचार करायचे आणि तात्पुरचे वायग्रासारखे औषधी घ्यायचे, हे त्याला म्हणजे ट्रीटमेंट नसतं. कारण की प्रत्येक गोष्टीला ते आपलं म्हणजे जेव्हा काही आम्हाला सिम्पटम दिसतात त्याच्या मुळावर जाऊन त्याचं कारण शोधून काही उपचार आणि निदान करून जर प्रॉपर ट्रीटमेंट जर केलं तर मला वाटतं फक्त आणि फक्त एक B12 डेफिशियन्सीमुळे आलेली लैंगिक कमजोरी तुमची नक्कीच दूर होऊ शकते. तर मित्रांनो, B12 इंजेक्शन काही जास्त महाग पण नसतात, स्वस्त असतात. जर 200-300च्या वर तुमचं B12 असेल तर आम्ही तुम्हाला टॅबलेट फॉर्ममध्ये देतो आणि खूपच 100च्या खाली असेल तर आम्ही तुम्हाला इंजेक्टेबल फॉर्ममध्ये देतो. त्याच्यामध्ये काही स्टडी करावं लागतात, काही आयर्न स्टडी करावं लागतात, हिमोग्लोबिन करावं लागतं आणि B12 स्टडी करावं लागतं. बऱ्याच लोकांचं असं पण असतं की त्यांना वाटतं की आपला हिमोग्लोबिन तर चांगला आहे. हिमोग्लोबिन चांगलं असून, नॉर्मल असून पण केव्हा केव्हा B12 डेफिशियन्सी पण होऊ शकते. तर मित्रांनो, ज्या ह्या तपासण्या केल्यानंतर प्रॉपर निदान करून जर तुमची फक्त आणि फक्त B12 डेफिशियन्सी आम्ही दूर केली तर तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं जाऊ शकतं. तर सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे की मित्रांनो, की कोणत्याही डॉक्टरांचं ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर त्यांचं क्वालिफिकेशन बघा, त्यांचं नॉलेज बघा, त्यांचं एक्सपिरियन्स बघा. जितकं चांगल्या डॉक्टरांचं एक्सपिरियन्स असेल तितके तुमचे जे लैंगिक प्रॉब्लेम असतात ते दूर करण्यासाठी नक्कीच तुमच्या शरीरातील तज्ज्ञ डॉक्टर नक्कीच तुम्हाला मदत करू शकतात. आणि B12 डेफिशियन्सी हे जास्त करून डायबेटिक पेशंटमध्ये जास्त होतं किंवा जे व्हेजिटेरियन पेशंट असतात त्यांच्यामध्ये जास्त असतं. कारण डायबेटिकमध्ये तुम्ही जे मेटफॉर्मिन घेतात त्याच्यामुळं काय आहे की गटमध्ये जे की B12 आपल्याला पालेभाज्यामधून भेटतं ते ॲब्झॉर्ब होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला B12 डेफिशियन्सी होते. म्हणून प्रत्येक डायबेटिक पेशंटने नक्कीच B12ला खूप महत्त्व द्यायला पाहिजे. आणि तुम्हाला नॅचरल जर B12 वाढवायचं असेल तर भरपूर प्रकारचे ग्रीन व्हेजिटेबल्स तुमच्या आहारामध्ये सेवन करणं अत्यंत गरजेचं असतं. गुड क्वालिटीचं B12 तुम्हाला अंड्यातून पण मिळतं आणि ग्रीन व्हेजिटेबल्स आणि फळातून पण मिळतं. फक्त आणि फक्त हे पदार्थ तुमच्या आहारामध्ये वाढवले आणि बॅलन्स डाईट तुम्ही जर ठेवला आणि चांगलं प्रॉपर एक्झरसाइज जर केलं तर नक्कीच तुम्हाला B12 डेफिशियन्सी होणारच नाही आणि केव्हाच लैंगिक समस्या उद्भवणारच नाही. कारण की B12 इज द गुड मेसेंजर ऑफ युअर मेसेजेस. म्हणजे तुम्हाला थॉट आले तर तुम्हाला हार्टला मेसेज पाठवण्यासाठी तुमचे न्यूरॉन्स खूप स्ट्रॉंग पाहिजे आणि हार्टपासून तुमच्या हृदयाकडे रक्त पाठवण्यासाठी तुमचे न्यूरॉन स्ट्रॉंग पाहिजे आणि ते न्यूरॉन किंवा न्यूरोलॉजिकल सिस्टम स्ट्रॉंग करण्यासाठी
B12चं खूप महत्त्व आहे, म्हणून B12ला खूप महत्त्व द्या. आणि B12 डेफिशियन्सी आजच्या स्थितीमध्ये व्हेजिटेरियन लोकांमध्ये खूप जास्त कॉमन आहे. नॉनव्हेज जे लोक खातात त्याच्यामध्ये कमी B12 डेफिशियन्सी आढळून येते. तर मित्रांनो, मी असं बोलणार नाही की व्हेजवाल्यांनी नॉनव्हेज खायचं. व्हेजवाल्यांनी पण ग्रीन व्हेजिटेबल्स आणि फळं घेऊन नक्कीच B12 डेफिशियन्सी दूर करू शकतात. तर मित्रांनो, अजून काही तुम्हाला काही शंका असतील B12बद्दल तर नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याचं उत्तर द्यायचा नक्कीच मी प्रयत्न करेल. पण छोट्या छोट्या गोष्टी आपण जर लक्षात ठेवल्या तर आपण आपल्या लैंगिक समस्या घरच्या घरी आणि कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये करू शकतो. हाच माझा सांगण्याचा उद्देश असतो मित्रांनो. धन्यवाद.